आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की आता बघा सॉक्स आपण धुवून आणले तर घरात फॅमिली मेंबर जास्त असतील तर सॉक्स पण भरपूर असतात, मग सकाळी आयत्या वेळेला आपली गडबड होते। म्हणून तुम्ही जर सॉक्स धुवून आणले आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवले तर नंतर शोधाशोध करावी लागत नाही। तर प्रत्येक सॉक्स तुम्हाला असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि एकावर एक सॉक्स तुम्हाला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि ह्याला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून ठेवलं तर मग तुम्हाला आयत्या वेळेला तुमचा गोंधळ उडणार नाही। तर हे सॉक्स तुम्ही इझिली मग ज्याचे ते सॉक्स घेऊन घालू शकतात की त्यांना कोणता हवा आहे, तर नंतर त्याची पेअर शोधात बसावी लागत नाही। भरपूर सॉक्स असतील तर मग घरामध्ये असा गोंधळ होतो, म्हणून तसं होऊ नये म्हणून तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता। पाहू शकता हे किती सोपं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवलं तर मग आपले सॉक्स नंतर आपल्याला शोधाशोध करावी अजिबात लागत नाही। तर सगळे सॉक्स मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहेत। मग तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी असं एका जागेला कमी जागेत भरपूर सगळे सॉक्स बसून जातात आणि मग कुणाला कोणता सॉक्स हवा आहे तो ज्याचा त्याचा सॉक्स घेऊन घालू शकतात, मग आपल्याला शोधत बसावं लागत नाही। तर सॉक्स ठेवताना नेहमी तुम्ही ह्या ट्रिकने ठेवू शकता। आणि नेक्स्ट टिप अशी आहे की आता ज्या अशा बॅग असतात, पर्स असतात, स्कूल बॅग असू द्यात, काय होतं की त्याच्या चेन आहे ती इझिली जात नाही, ती कुठं अशा पद्धतीने जर ती अडकत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की मेणबत्ती घ्यायचे आणि असं सगळीकडे असं या चेनवरती फिरवून घेतलं की चेन तुमची खराब म्हणजे लागत नसेल व्यवस्थित तरी सुद्धा ती व्यवस्थित लागली जाते। तर सगळ्या चेनला अशी मेणबत्ती करून घेतल्यानंतर चेन व्यवस्थित चालते, म्हणजे अजिबात अडकणार नाही। किंवा काही दिवसाने म्हणजे आपण रेग्युलर ज्या स्कूल बॅग असू द्यात किंवा सॅक्स असतील, पर्स असतील, ज्या रेग्युलर यूजमध्ये येतात त्याच्या चेनीनंतर हळूहळू अशा अडकतात किंवा खराब होऊ लागतात, म्हणून तुम्ही अधूनमधून मेणबत्तीचा यूज केला तर ही चेन एकदम स्मूथ चालते। त्यामुळे आपण रेग्युलर जे पर्स किंवा बॅग्स यूज करतो त्याला आपण अधूनमधून अशी मेणबत्ती लावून घेतली पाहिजे। आणि नेक्स्ट स्टेप अशी आहे की आता बघा ह्या ज्या वॉटर बॉटल असतात त्या काही वेळेला काय होतं की पाणी यामध्ये असंच राहतं, मुलांना जर जास्त दिवस सुट्टी असेल तर ते जर आपण नाही साफ केलं तर पाणी त्यामध्ये राहिलं तर नंतर त्या बॉटलचा वास येतो। तर तो वास घालवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या आणि लिंबाचा रस टाकायचा आहे। आता असा अर्धा ठेवलेला लिंबू शिल्लक होता तो टाकून घेतलाय आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि लिंबू आणि मीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून याला असं चांगलं हलवून घ्यायचं। तर असं केल्यानं काय होतं की एकतर आपली बॉटल पण पूर्ण आतमधून स्वच्छ होऊन जाते आणि ह्या बॉटलला कोणता खराब वास येत असेल तर तो वास सुद्धा निघून जातो। किंवा ह्या मुलांच्या बॉटल आपण 8 दिवसातून तर ह्या पद्धतीने साफ केलं तर आतून एकदम स्वच्छ राहतात, त्यानंतर खराब होत नाहीत। तर लिंबू आणि मिठामुळे आतून आपल्याला व्यवस्थित असं क्लीन करता येतं आणि ब्रशनं नंतर एकदा तुम्ही हलक्या हाताने फिरवून घेतलं तरी सुद्धा मग व्यवस्थित बॉटल तुमची स्वच्छ होऊन जाते आणि याला कोणता खराब वास येत असेल तर तो वास सुद्धा निघून जातो। तर आतल्या साईडनं तुम्ही बॉटल नेहमीच स्वच्छ राहण्यासाठी नेहमी ही ट्रिक यूज करू शकता। अजिबात बॉटल तुमची खराब होणार नाही आणि त्याला खराब वास सुद्धा येणार नाही। तर इथं मी एका वाटीमध्ये थोडीशी पितांबरी घेतली आणि त्यामध्ये थोडंसं कोलगेट तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि कोलगेट, पितांबरी आणि लिंबाचा रस टाकायचा आहे। तर अर्धा लिंबू इथे मी यूज करत आहे। तर पाणी न टाकता फक्त लिंबू यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण भिजण्या इतपत तुम्हाला यामध्ये लिंबू टाकायचं आहे आणि ह्याला चांगलं आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। तर किचनमध्ये भरपूर गोष्टी क्लीन करण्यासाठी आपण पितांबरीचा यूज करू शकतो। त्यातल्या त्यात आता आपले हे जे सिंक असतात बघा, रेग्युलर यामध्ये भांडी आपण दिवसातून 4-5 वेळा तर आपलं म्हणजे सतत चालूच राहतं, मग हे तेलकट होत असतं। तर 8 दिवसातून एकदा तुम्ही ह्या मिश्रणाने घासू शकता। तर रेग्युलर तुम्ही साबणाने तर आपण हे घासत असतो पण तेवढं ते क्लीन होत नाही, जसं की आता तुम्ही पितांबरीने भांडी स्वच्छ होतात त्या पद्धतीने साबणाने तेवढं स्वच्छ होत नाही। तर 8 दिवसातून एकदा जर तुम्ही ह्या मिश्रणाने क्लीन केलं तर तुमचं सिंक नेहमीच स्वच्छ राहायला किंवा चकचकीत दिसण्यास मदत होईल, ते जास्त खराब अजिबात होणार नाही। तर आता हे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते काय करायचं, सगळीकडे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि ह्याला लावल्यानंतर घासून घ्यायचं आणि 5 मिनिट तसंच सोडून द्यायचं। आता लावतच ह्याला व्यवस्थित घासून घेतलं की नंतर नुसतं धुवून घेतलं तरी चालतं, हलक्या हाताने घासलं तरी सुद्धा व्यवस्थित क्लीन होतं। तर आता 5 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटं तुम्ही ठेवू शकता। आता बघा धुवून घेतल्यानंतर सिंकला कशा पद्धतीने चकाकी येत आहे, म्हणजे तुमचं कितीही जुनं सिंक असेल तर ते सुद्धा चमकायला लागेल। या मिश्रणाने एकदा ट्राय करून बघा, नंतर धुवून घेतल्यानंतर किती यामध्ये फरक दिसून येत आहे अगोदर आणि नंतर। तर कितीही जुनं असलं तरी सिंक तुम्ही नेहमी 8 दिवसातून एकदा ह्या मिश्रणाने घासून बघा, फार छान स्वच्छ होतं। आणि नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत की आता टोमॅटो तर नेहमीच आपल्या घरामध्ये असतं, तर टोमॅटोचा यूज आपण
ज्वेलरी क्लिनिंगसाठी सुद्धा करू शकतो. तर यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते टोमॅटोवर तसं सगळीकडे लावून घेतलेलं आहे मी. आणि तुम्हाला काय करायचं, आता तुमच्या ज्या इयरिंग्ज असतील किंवा रिंग्ज असतील, कोणतेही गोल्डची ज्वेलरी असेल तर ते तुम्ही याच्याने सुद्धा क्लीन करू शकता. तर आता ही जी ज्वेलरी आहे तुम्हाला यामध्ये अशी टाकून ठेवायची आणि जास्त खराब झाली असेल तर थोडी जास्त वेळ ठेवा. आणि जर जास्त खराब झाली नसेल तर तुम्ही वेळोवेळी साफ करत असाल तर मग जास्त घाण होत नाही, मग हे लगेचच क्लीन होतं. एक 5 ते 10 मिनिट ठेवल्यानंतर यातून काढून घ्यायचं आणि नॉर्मल परत ब्रशनं घासून घेतलं तरी सुद्धा हे छान क्लीन होतं आणि एक प्रकारची शाईन येते ह्या दागिन्यांना. तर टोमॅटो घरामध्ये असतात तर कधी तर हा उपाय सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर हे गोल्डच्या इयरिंगला एक प्रकारची शाईन किंवा चकाकी येते. नंतर आता हे माझं जास्त खराब नव्हतं म्हणून मी इथे ब्रशचा यूज केलेला नाही, पण तुम्ही खराब झाले असतील तर ब्रशचा यूज सुद्धा करून हे साफ करू शकता. तर लास्ट टिप आपण पाहणार आहोत की आता ऑरेंज तर घरामध्ये आपल्या नेहमीच असतं. तर काय करायचं आहे तुम्हाला, आता गॅसवरती एक असा काटे चमचा घ्यायचा आहे आणि याला थोडे होल करून घ्यायचे आहेत. तर चमचा गरम केल्यामुळं हे इझिली होतं. आता हे काम आपण साल काढून पण करू शकतो, पण सालीला होल करायला गेलं तर साल नंतर तुटते. पण आता डायरेक्ट ऑरेंजला असं होल करून घेतलं तर मग साल तुटत नाही. तर हे थोडंसं गरम झालं का बघा, हे व्यवस्थित असं आपल्याला जास्त आतमध्ये नाही होल करायचं, फक्त वरच्यावर सालीपर्यंत केलं तरी चालते. तरी सगळीकडे असं आपल्याला याने होल होतील असं करून घ्यायचं आहे. तर 1 किंवा 2 वेळा तुम्ही गरम करून हे अशा पद्धतीने अर्ध्या साईडलाच आपल्याला याला होल करून घ्यायचे आहेत आणि नंतर हे कट करून घ्यायचं आहे. तर सुरीने तुम्हाला अशा पद्धतीने ह्याला कट करायचं आहे, म्हणजे ते आपल्याला नंतर यूज करायला सोपं होईल. तर राहिलेली आतमधली जी संत्री आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ती खाण्यासाठी आपण यूज करू शकतो, ती वेस्टमध्ये टाकायची अजिबात गरज नाही. तर हे नंतर तुम्ही खाऊ शकता, पण ह्याच्या सालीचीच आपल्याला इथं यूज करायचं आहे. तर ह्या दोन्ही पण साली आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये आता काय करायचं आहे, ज्याला होल केलं तर ते साईडला ठेवून द्या आणि जे चांगले आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये दालचिनी असेल तर ती टाका, दालचिनी नसेल तर लवंगसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. तर दालचिनीचे छोटे छोटे तुकडे तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत. तर घरामध्ये बघा निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्यासाठी सुद्धा ह्याचा यूज आपल्याला होतो. नाहीतर आता ही दालचिनी नसेल तर तुमच्याकडे तुम्ही लवंगसुद्धा इथे यूज करू शकता. दोन्हीतलं कोणतेही वस्तू तुम्ही इथं यूज करू शकता. तर अशा पद्धतीने दालचिनी यावरती ठेवून द्यायची आहे आणि वरून तुम्हाला ही जी कट केलेली दुसरी साल आहे ती यामध्ये टाकून असं पॅक करून ठेवायचं आहे. आणि घरामध्ये किंवा फळं आपण जिथे साठवून ठेवत असतो तिथं पण भरपूर अशा चिलटं किंवा माशा येत असतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता किंवा बाथरूममध्ये ठेवू शकता, खराब वास अजिबात येणार नाही. आणि किचनमध्येही ठेवू शकता, हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता.